सर्वांना जय ज्योती जय सावित्री. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. आज आपण भेट देणार आहोत छत्रपती शिवरायांच्या माता राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान म्हणजेच सिंदखेड राजा येथे. सिंदखेड राजा हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आणि विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. या शहरामध्ये लखुजी राजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, तर चांदणी तलाव व मोती तलाव हे ऐतिहासिक जलसाठे आहेत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये भुईखेड राजवाड्यामध्ये सिंदखेड राजा येथे झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा मुंबई नागपूर हायवेला लागूनच आहे. याच वास्तूसमोर नगरपालिका निर्मित एक बगीचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती. येथे निळकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. भव्य किल्ल्यांची निर्मितीची सुरुवात काळाकोटपासूनच झाली. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोटच्या भिंती 20 फूट रुंद आणि तेवढ्याच उंच आणि यासोबतच साखरवाडा नावाचा 40 फूट उंच भिंतींचा परकोट येथे आपल्याला बघायला मिळतो. परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी मार्गसुद्धा आहेत. मा जिजाऊंचा जन्म ज्या खोलीत झाला तेथे आपणास आता मा जिजाऊ आणि शिवरायांची अतिशय सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. मोती तलावाच्याच बाजूच्या पठारावर जिजाऊ सृष्टीची निर्मिती करण्यात आली आहे. याच पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या. येथेच त्यांनी युद्धकलेचे आणि राजकारणाचे सुद्धा शिक्षण घेतले आहे. येथे 15,000 स्क्वेअर फीट सभागृहासह 10,000 स्क्वेअर फीट 3 मजली बांधकाम करण्यात आले आहे. 25,000 स्क्वेअर फुटाचा सुंदर बगीचा सुद्धा तयार करण्यात आला आहे. भव्य महाद्वाराची निर्मिती राजस्थानच्या कारागिरांकडून केलेली आहे. देखावा सुद्धा महालाप्रमाणेच तयार करण्यात आलेला आहे. मूर्तीची भव्यता बघून तर आपल्या डोळ्याचे पारणेच फिटते. त्या काळच्या स्त्रियांचा पेहराव, दागदागिने घालण्याची पद्धत आणि शालीनता आपणास या मूर्तीच्या भव्यतेकडे बघून जाणवते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला जय जिजाऊ आणि जय शिवराव असे फलक लावण्यात आले आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला सोनेरी रंगामध्ये जिजाऊ पुत्र आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवराय यांची सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. आणि या मूर्तीवर ज्यावेळी सोनेरी किरण पडतात तर तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. येथेच शिवकालीन पुस्तकांचे विक्री केंद्र आहे. पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणापुढेही हस्तक होत नाही असे म्हणतात. येथे बांधलेल्या सभागृहामध्ये संभाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक प्रसंगांची माहिती फोटोसह लावलेली आहे. या माहितीमुळे त्यांचा संपूर्ण जीवनपटच आपल्यासमोर स्पष्ट होतो. अशा या शिवसंस्कृतीच्या अतिप्राचीन उगमस्थानाला म्हणजेच सिंदखेड राजाला मी तर भेट दिली. तुम्हीही नक्की भेट द्या आणि तत्पूर्वी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या सावित्री इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.